उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा रविवार सुपर संडे ठरलाय। राजकीय विश्वातून थोडं बाहेर येत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थरारक कार ड्रिफ्टिंगचा अनुभव घेतलाय। निमित्त होतं ठाण्यातल्या विंटेज कार प्रदर्शनाचं। रेमंड समूहाच्या वतीनं विंटेज कार आणि क्लासिक कार त्यासोबतच सुपर कार प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनाला हजेरी लावत शिंदेंनी वेगवेगळे अनुभव घेतले। कार ड्रिफ्टिंग दरम्यान शिंदेंच्या कारचं सारथ्य उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी केलंय। पाहुयात या कार प्रदर्शनामध्ये शिंदेंनी आणखी काय अनुभवलेलं आहे। गेल्या 100 वर्षात या जगात जितक्या कार चालल्या त्या सगळ्या कार जर तुम्हाला एकाच ठिकाणी बघायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला यावं लागेल ठाण्यातल्या रेमंडच्या या मैदानामध्ये सध्या गेल्या 100 पेक्षा जास्त वर्ष जुन्या असलेल्या सर्व कार बघायला मिळतात। जसं की तुम्ही बघताय हे रोल्स रॉइस कारचं एक्सक्लुझिव्ह असं एक मैदान ठेवण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी गेल्या 100 पेक्षा जास्त वर्ष जुन्या असलेल्या या रोल्स रॉइस कार इकडे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने गेले 3 दिवस इथे ठाणेकर आणि ठाणेकरांबरोबरच इतर सर्व लोक जे कार प्रेमी आहेत, ज्यांना इंटरेस्ट आहे वेगवेगळ्या कार बघण्यासाठी, ते सर्व या ठिकाणी येत आहेत। केवळ रोल्स रॉइसच नाही तर अनेक विंटेज कार या ठिकाणी आहेत ज्या तुम्ही कधीही बघितल्या नसतील। त्या सर्व कार बघण्याची संधी तुम्हाला या रेमंडच्या मैदानात सध्या मिळते आहे। रोल्स रॉइस बरोबरच इतर अनेक नवीन कार देखील या ठिकाणी आहेत ज्या सुपर कार म्हणून ओळखल्या जातात। अशा सगळ्या सुपर कार्स देखील या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यामुळे अनेक लोक सध्या या ठिकाणी जमले आहेत। जसं की तुम्ही या ठिकाणी जरी बघितलं तरी इथे देखील विंटेज कार आहेत, मात्र अशाच प्रकारे सुपर कार देखील आणि आत्ताच्या युगातल्या अशा कार ज्या तुम्हाला सहजासहजी बघायला मिळत नाहीत त्या सर्व कार या मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळतात। त्यामुळे ही पर्वणी आहे आणि ही पर्वणी कोणीही चुकवत नाही। अगदी लहान लोकांपासून, लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण या ऑटो फेस्टला भेट देण्यासाठी ठाण्यामध्ये येत आहे, ठाण्यामध्ये आलेले आहेत। केवळ 4 चाकी कारच नाही आहेत या ठिकाणी, तर त्याबरोबर अनेक बाईक देखील आहेत आणि बाईकमध्ये देखील विंटेज बाईक देखील आहेत आणि सुपर बाईक्स देखील आहेत। त्यामुळे जर तुम्हाला देखील ह्या सगळ्या कार बघायच्या असतील, विंटेज बाईक, विंटेज कार, सुपर बाईक बघायची असतील तर तुम्हाला यावं लागेल ठाण्यामध्ये, ठाण्याच्या रेमंड मैदानात, ज्या ठिकाणी सध्या ऑटो फेस्ट 2024 सुरू आहे आणि याच ऑटो फेस्ट 2024 मध्ये सगळ्याच कार बघण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे। आपण ठाण्यामध्ये आहोत, ठाण्यामध्ये ऑटो फेस्ट सुरू आहे आणि या ऑटो फेस्टमध्ये आपण पाहत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे या रेसिंग कारमध्ये बसलेले आपल्याला बघायला मिळतात आणि गौतम सिंघानिया जे या रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आहेत ते ही रेसिंग कार चालवत आहेत, ड्रिफ्टिंग करतात या ठिकाणी। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्याचे या रेसिंग कारमध्ये बसलेले आपण पाहिलात आणि एक वेगळा अनुभव नक्कीच त्यांचा देखील आला असेल। आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। सर, कसा होता अनुभव? अरे ॲडव्हेंचर, ड्रिफ्टिंग आणि रेसिंग ह्या आणि त्याचा थोड्या वेळापूर्वी विंटेज कारमध्ये बसला होता, कसा अनुभव होता एकूण? ॲडव्हेंचर फुल। अरे भीती वाटते। अनुभव बघतोय कसा? नवीन अनुभव आणि नवीन आव्हानं स्वीकारण्याची आम्हाला सवय आहे, त्यामुळे हे देखील एक नवीन चॅलेंज आणि नवीन एक ड्रिफ्टिंग
एक खरं म्हणजे चालवणाऱ्याचं कौशल्य आहे. आणि गौतम सिंघानिया यांनी अतिशय वेल ड्राईव्ह केला आणि मला त्यांच्यावर विश्वास होता. विश्वास का नाम रेमंड. अनेक वेळा तुम्हाला देखील बघितलंय ड्राईव्ह करता, म्हणजे कोस्टल रोडचं उद्घाटन असेल किंवा नवीन त्या स्ट्रीमचं उद्घाटन तुम्ही देखील आज विंटेज कार चालवली, ती कशी वाटली, ती रोल्स रॉयसची विंटेज? एकदम वेगळा अनुभव. आणि इथे बघितलं तर किती टाईपच्या गाड्या आहेत. विंटेज आहेत, क्लासिकल आहे, सुपर कार आहेत, सुपर बाईक आहेत. म्हणजे 540 प्रकारच्या गाड्या आणि बाईक इथं ठाण्यामध्ये गौतम सिंघानिया यांनी आणल्यात. 1000 कोटी त्याची किंमत आहे, त्यापेक्षा जास्त. आणि अशा प्रकारच्या दुर्मिळ गाड्या, म्हणजे ज्याला 100 वर्ष, 125 वर्ष, 150 वर्ष झालेल्या गाड्या आणि वेल मेंटेन अशा प्रकारच्या या गाड्या आहेत. आणि त्याचा अनुभव आणि आनंद ठाणेकरांना घेता आला. खरं म्हणजे ठाणं बदलतं आहे, ठाणं डेव्हलप होतं आहे. आणि अशा या ठाण्यामध्ये अशा प्रकारचे इव्हेंट गरजेचे आहेत. एक वेगवेगळे अनुभव याच्यामधून लोकांना पाहायला मिळतात. आणि त्यामुळे मी रेमंडचे गौतम सिंघानिया यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.